मंगलमूर्ती अपार्टमेंट जो डोबीमाळा आहे तिथं मनसरचा डोबीमाळा तिथं पहिल्या मजल्यावर आलोय. काय नाव तुमचं? अरुण बाजीभाऊ थोरात. हा, अरुण बाजाभाऊ थोरात. बरं, काय कशी घटना घडली, काय झालं? आम्ही 10:30 वाजता पुण्याला गेलो. सकाळी कोण कोण? मिसेस आणि मी. हा, दोघं बी. बरं, आणि मग काय झालं? हा, पुणे आम्हाला 1 वाजता फोन आला. 1 वाजता कोणाचा फोन आला? शेजारचे त्यांचा. हा तर ते बोलले का तुमच्या घरात स्फोट झालाय. हा तर आम्ही इथं 2-3 जणांना फोन केला तर ते बोलले का तुमच्या स्लायडिंगच्या काचा फुटून बाहेर आले, हा का गॅस फुटला असं बोलले. हा, पण मी इथं का पोरांना पाठवलं होतं. पोरं बोलले का गॅस नाही फुटलेला, हा दुसरं काय झालं. मग मुलांनी इकडून पाणी सोडून हा आग विझवली. दरवाजा तोडायचा आहे, चावी नव्हती इथं. हा त्यांना म्हणलं कडीकोंडा तोडून टाका. हा त्यांनी कुलूप नाही तुटलं तर कडीकोंडा तोडून हम्म. हे केलं. हा 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 पुढे ते काय काय? विचारलं. हा बोला. हा त्यामध्ये आता सगळं आम्ही आलो तर काही ठेवायला सारखी अशी वस्तूच नाही. आमचे सगळे कपडे होते. हा इकडनं देवघर, इथं सोफा, इथं शाळेचे पेपर होते. हा हिने पेपर आणले होते तपासायला शाळेतून. DGVCचे पेपर होते हा, त्यांच्या हा. मुलांचे लहान. हा काही इथं बॅगेत पैसे होते. मुलीची रात्री स्कॉलरशिप भेटली होती 5,000 रुपये. हा 2,000 रुपये अभिरूपचे भेटले. तसे 7,000 रुपये तिथं होती बॅग मध्ये. हा. त्या खुर्चीवरती होती इथं. हा. एक छोटं कानातलं होतं मुलीचं, हा ते तिथंच पडलेलं होतं सगळं. सोन्याच्या कानातले होते. थोडीफार रक्कम होती. त्याच्यात साहित्य काय काय जाळालं तुमचं? म्हणजे घरगुती घरचं सगळं संसार साहित्य जाळालं? हो. काहीच नाही. लहान मुलीला दम्याचा त्रास आहे तर तिच्यासाठी वाफेची मशीन घेतलेली. वाफेची मशीन, इस्त्री, मिक्सर, पाण्याचा फिल्टर, देवघर, अशा स्लायडिंगच्या खिडक्या वगैरे, फॅन, सोफा, पलंग, पूर्ण 3 पण रूमच्या स्लायडिंगच्या खिडक्या, देवघर मोठं घेतलेलं. मुलीनी अगदी मेहनत करून ट्रॉफ्या वगैरे हे केलेल्या, तर म्हणजे सर्वच त्याच्यामध्ये. आणि कपडे सगळे? कपडे लहान काहीच आमच्या नाही. मुलींचे, आमच्या अंगावर कपडे आहेत तेवढेच कपडे आमच्याकडे आहेत. आणि साधारण किती रुपयाचं नुकसान झालं असेल? अंदाज पंचनामा केला तहसीलदार ते आले होते तर किती रुपयाचं नुकसान? 3-3.25 लाख रुपयांचं म्हणजे नुकसान झाले. कशामुळे? विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे? शॉर्ट कशामुळे? सर्किट. देवघर घेतलेलं, त्याच्यामध्ये लाईट होती आणि ती लाईट आम्हाला असं वाटतं की चायना मेड असल्यामुळे हा. थोडस लाईटचा प्रभाव येऊन शॉर्ट सर्किट झाला एक अंदाज वाटतो. त्यामध्ये सर्वच कनेक्शन हा जळाले. जळालेत. आता इथं बा हे संपूर्ण पाण्याचं फिल्टर सुद्धा जळाले. पाण्याचा फिल्टर असेल, अगदी भांडी घासण्याची घासणी, ऍडजस्ट फॅन, इथे मिक्सर होता जो की आम्ही आता साफसफाई करताना उचललाय. सर्वच वॉशरूम असेल, दरवाजे सगळे झाले, निकामी झाले. विंडोचे जे असेल स्लायडिंग दरवाजा सगळं जळाले. छत सुद्धा पूर्ण काळं पडलंय पहा. हा, आणि इथं कपडे बेड दरवाजा आहे. इतका मजबूत दरवाजा होता. दरवाजा पूर्ण दोन्ही बाजूनी पूर्ण तुटलाय. बेड, कपाटातल्या पत्र्याचं कपाट असल्यामुळे कपाट तापून कपड्यांचं वितळली. पूर्ण अंथरूण पांघरून असेल, ह्या गोष्टी असेल त्या सर्वच अगदी आमच्या घराच्या ही नवीन वास्तू असल्यामुळे जे नातेवाईक मित्र परिवारांनी जे सामान आणलेलं ते सुद्धा सर्व जळाले. हे सगळं कपडे, बेड सुद्धा, गादी किंवा बाकीचं संपूर्ण साहित्य जळालंय. अगदी पडदे असतील, पडद्यांपासून माझ्या बाळाच्या खेळण्यांपर्यंत सर्वच नुकसान झालेलं आहे. हे कधी घेतलं होता? म्हणजे स्वतः घेतलेलं आहे का मालकीचं? स्वतः घेतलेला आणि शरद बँकेमध्ये थोडस लोन केलं होतं. परिस्थिती नसल्यामुळे लोन केलं, शरद बँकेने साथ दिली. नाही, ठीक आहे, हरकत नाही. पण आता मला काय म्हणायचं होतं, हा जो फ्लॅट घेतला दसऱ्याला घेतला तुम्ही, त्याच्यानंतर इथं राहायला आले, संपूर्ण संसार उभा केला. तसं राहायला पहिला चांडुलीला होत्या ना तुम्ही, आणि नंतर त्याच्यानंतर इथं संपूर्ण व्यवस्थित संसार, मुलं शाळेत जायला लागली, तुम्ही तुमच्या जॉबला जात होते, आणि त्याच्यानंतर अशी घटना घडली म्हणजे संपूर्ण संसारोपयोगी साहित्य जाळायला 3-3.5 लाख रुपयाचं नुकसान झाले. तर अत्यंत दुर्दैवी घटना विजेच्या शॉर्ट सर्किटमुळे झाले. तहसीलदारांनी ते येऊन गेले. आणि आता पाहू शासन काय मदत करतंय, परंतु सध्या तरी त्यांचं पूर्णपणे नुकसान झालेलं दिसतंय. हा फ्लॅट पहा संपूर्ण काळा पडलेला दिसतोय पूर्णपणे.
हे विजेचं जे आहे समजा हे 3.5 switch लाखापेक्षा off- जास्त हे खर्च होईल हा. सांगू इथे शकत मी नाही. या रूम मध्ये स्कूल वरून आल्यावर ट्युशन घेत होते 28 ती ते एक 30 नुकसान मुले झाली. हा. ट्युशनला होती तर ते सुद्धा पूर्ण नुकसान झालं. नुकसान झाले. तर पूर्णपणे हे नुकसान झालेले पाहतोय आपण आणि अत्यंत दुर्दैवी घटना घडली आणि आता ह्या कुटुंबाला अत्यंत म्हणजे धीर देण्याची गरज आहे, पूर्ण सावरण्याची सुद्धा गरज आहे. आणि अशा पद्धतीने विजेचं शॉर्ट सर्किट झाले त्यामुळे आता उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत त्यामुळे प्रत्येकाने विजेचं जे वायरिंग असतं ते सुद्धा चेक करणं गरजेचं आहे. आणि अशा घटना घडल्या तर सोपी गोष्ट नाही. अशा पद्धतीने कुटुंब उद्ध्वस्त होतील यासाठी महावितरणने सुद्धा अनेक ठिकाणी जाऊन किंवा जे वायरिंग असतं ते पाहिलं पाहिजे किंवा जे मालक असतात फ्लॅटचे त्यांनी सुद्धा पाहिलं पाहिजे म्हणजे जेणेकरून अशा घटना होणार नाही. हे पहा संपूर्ण हे लाईटचं जे हे आहे स्विच ते पूर्ण वितळून गेलं आहे आणि मोबाईल संपूर्ण सगळ्या पद्धतीने खराब झाल्याचं दिसतंय. मोबाईल सुद्धा पहा, हा जो मोबाईल दिसतोय हा सुद्धा पूर्णपणे वितळून गेलेला आहे. त्यामुळं अशा घटना होऊ नये यासाठी प्रत्येकाने खबरदारी घेणं गरजेचं आहे. पहा ही जो समोरची गॅलरी आहे ना त्या गॅलरीमधून अक्षरशः सगळे कपडे जळून खाली पडले दिसत आहे. पूर्णपणे हे जे फ्लॅट आहे त्यांचा तो पूर्णपणे काळा पडला आहे आणि मोठ्या प्रमाणात आतमधून सुद्धा डॅमेज झाला आहे. हे सुद्धा समोर पहा जी खिडकी दिसते त्याच्या काचासुद्धा वितळलेल्या दिसतात. पहा तेव्हा ते पूर्णपणे वितळलेले दिसतात म्हणजे आगीचं मोठ्या प्रमाणात स्वरूप होतं आणि सुदैवाने म्हणजे कोणतीही जीवितहानी झाली नाही. वित्तहानी झाली नाही परंतु जीवितहानी झाली नाही.